माकपचा पायी फ्लॅग मार्च जे आहे आज पालघर जिल्हा कार्यालयावर काल संध्याकाळी 7 वाजता इथं पोहोचला आहे। रात्रभर ही लोक जे आहेत थंडी तिथे होते आणि स्वयंपाक करून त्या लोकांनी आपलं जे आहे ते रात्री या ठिकाणी मुक्काम त्या लोकांनी ठिय्या आंदोलन केलंय। सध्या आता आपल्या बरोबर माकपचे जे नेते आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊन पुढची रणनीती काय आहे। सर, काय म्हणाल आपण ह्या मोर्चा संदर्भात? तुमच्या प्रशासनाशी काय बोलणं झालंय का आणि पुढची रणनीती काय आहे? अजूनपर्यंत तर कुठल्याही प्रकारचे प्रशासनाशी बोलणी झालेली नाही, परंतु बोलणी करण्यासाठी आमची ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कमिटी आहे ती आता चर्चा करेल। चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येईल। परंतु जर का आमच्याशी चर्चा करायला किंवा अशा पद्धतीने जर करायला सुरुवात केली तर आमचं ठिय्या आंदोलन हे चालूच राहील। पहिला आपण मोर्चा आलेला होता, परंतु आता मागण्याच्या चर्चेला कोणी बोलवत नाही आणि म्हणून आम्ही ठिय्या धरून बसलेला आहोत। एकूणच बघायला गेलं तर आता सध्या किती हजार लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत, आपण काय म्हणाल? जेव्हा मोर्चाला सुरुवात केली तेव्हा 50,000 पासून आम्ही सुरुवात केली। काल परत ते मोर्चामध्ये वाढ होत गेली, जवळजवळ 60 ते 70,000 आज आम्ही टार्गेट केलेलं आहे। सर्वांना फोन केलेला आहे, सर्व गावागावातून संपूर्ण जिल्ह्यामधले 1 लाख लोक इथं जमा होतील आणि त्याच्या माध्यमातून हे ठिय्या आंदोलन चालू राहील। जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येतं की आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र ती लोक आमच्याशी चर्चा करत नाहीत, काय म्हणाल? असं काय नाही, चर्चा करत नाही असं नाही, चर्चेसाठीच आम्ही इथं आलेलो होतो। जवळजवळ अख्खा दिवस 2 दिवस मोर्चा चालल्यानंतर अर्धा तास तिथं पोलिसांनी अडवलं आम्हाला। त्याच्यानंतर या गेटवर आलो तर इथं 1 तास अडवल्यानंतर जवळजवळ अक्षरशः अख्खा दिवस चाललेले वयोवृद्ध महिला वयोवृद्ध पुरुष हे चक्कर येऊन पडायचे तीच परत। हे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची यांची दखल घेतली नाही आणि वरून सांगतात की आम्हाला चर्चेला बोलवलं तर येत नाही। कोणीच चर्चेला काय असं बोलवलं नाही। आमचं म्हणणं एवढंच होतं की मोर्चा हा आतमध्ये घेतला पाहिजे। तुम्हाला हर एक मोर्चा आम्ही केलेले आहेत, लोकशाही पद्धतीने मोर्चे केलेले आहेत, शांततेने मोर्चे केलेले आहेत आणि मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण चर्चा करून त्याचे ते प्रश्न सोडवले आहेत। परंतु कालची जी वागणूक दिली ती अतिशय चुकीची वागणूक दिली आणि म्हणून या पहिल्या प्रथम या पोलीस प्रशासनाचा ना हे शासनाचा मी जिल्हा कमिटीच्या वतीने निषेध करतोय ना। अशा पद्धतीने होत असेल तर लोक हे गप्प बसणार नाही। काही मोठ्या संख्येने इथं महिला आल्या आहेत, त्यांच्याबरोबर मुलाबाळांना पण घेऊन आले आहेत। रात्री तुम्ही थंडीत होत्यात, झोपणं कसं, राहणं, जेवण वगैरेची कशी परिस्थिती होती आणि आता काय सध्या परिस्थिती आहे? आम्ही या ठिकाणी 12 मागण्या घेऊन आलेत, त्यात सर्वात जास्त ह्या महिलांच्या प्रश्न आहेत। कारण पाण्याचा प्रश्न हा सर्वात महिलांना हंडे घेऊन धावावं लागतं, आरोग्याचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, जेव्हा महागाई वाढते तेव्हा महिलांना पोट कापावं लागतं। म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत। ह्या प्रश्नासाठी महिलांचं असं म्हणणं आहे की रोज मरण्यापेक्षा विस्थापन होतं तेव्हा आम्हाला घराला काट्या लावून 6-7 महिने असंच आम्हाला थंडीत कुठेतरी रोजगारासाठी जावं लागतं। मग आमच्या घरामध्ये मुलं शिकलेले आहेत, त्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत। हे जे सरकारने आज 1500 रुपये दिले लाडक्या बहिणीला ते आम्ही सांगायला आलेलो आहोत की हे 1500 नको, आमच्या मुलांना नोकऱ्या द्या आणि रोजगार हमीची कामं प्रत्येक गावोपाड्यावरती झाली पाहिजेत आणि 600 रुपये किमान रोजगार आम्हाला दिला पाहिजे। यासाठी आम्ही या सरकारला सांगण्यासाठी आलेलो आहोत की आमच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत। आणि ह्या काही मागण्या नवीन नाही, आज शासन सांगतंय की चर्चेला आम्ही बोलवतोय। रस्त्यात येऊन एक प्रांत अधिकारी सांगतो की चर्चेला या, म्हणजे रस्त्यात चर्चा आम्ही दरवेळेस कलेक्टर असेल, तुम्हाला माहिती आहे की 2018 6 मार्च ते 12 मार्च नाशिक ते मुंबई लॉंग मार्च निघालेला होता, अकोले ते लोणी निघालेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी दिलेलं। काय केलं या सरकारने हे जाब विचारायला, आणि तुम्ही सांगतात की अर्धे रस्त्यात चर्चा करा। कशी चर्चा करणार? जर तुम्ही आम्हाला आमचं ऑफिस असताना तुम्ही गेटवरती आम्हाला अडवता तर तुम्ही काय आमचे प्रश्न सोडवणार आहेत हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे। आणि सरकार असं नको की तुम्ही 100 पोलीस उभे केले आणि तुम्हाला आम्ही उरून पुरणार नाही। आम्ही ठरवलं असतं तर महिला पण आम्ही हा गेट घेऊन आतमध्ये गेलो असतो, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अशी भूमिका नसते हे आम्हाला सांगायचं आहे। आणि जर याने आमच्या मागण्या चांगल्या पद्धतीने चर्चा केली नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर कालच्या सांगण्याप्रमाणे जिल्हा कमिटी होईल आणि जवळची रेल रोको किंवा मंत्रालयावरती चालण्याची सुद्धा आमची तयारी आहे। हे निर्धार आम्ही करून या ठिकाणी आलेलो आहोत। एकूणच जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचा पाऊल आमचा दिशा जी आहे ती आम्ही ठरवणार आहेत। या दिशामध्ये मंत्रालय किंवा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा माकपच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान,
मुंबई तक पालघर.